मित्रांनो, यस सॅफ्रॉन फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसात मला व्हिडिओ बनवणं काही थोडं वेळेअभावी शक्य झालं नाही, पण आज थोडा महत्त्वाचा विषय होता, त्याच्यामुळे मी आज थोडा एक व्हिडिओ बनवून आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन द्यावं असं थोडं डोक्यात होतं। विषय असा आहे की आता जी उपलब्ध माहिती आहे सोशल मीडिया वगैरे याच्यावरती, तर याच्यात फक्त लॅबमध्ये सीड ठेवणं, टेम्परेचर देणं, ह्युमिडिटी देणं, ग्रो लाईट देणं, हे करणं, ह्या सगळ्या गोष्टीचे आहेत। फुलं आले, सॅफ्रॉन हार्वेस्ट केलं, इथपर्यंतच आहे। पण जी त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, तर याच्याबद्दलचे व्हिडिओ आणि त्याच्याबद्दलची माहिती ही प्रॉपर कोणाकडे उपलब्ध नाही आहे। आता माझ्या रिसर्चनुसार किंवा मी केलेल्या अभ्यासातून बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याला बेसल डोस ज्यावेळेस आपण सॉईलमध्ये प्लांट करतो सीड, तर त्यावेळेस त्याला बेसल डोसमध्ये काही मायक्रोन्यूट्रियंट्स टाकावं लागतात, काही सेकंडरी न्यूट्रियंट्स टाकावं लागतात, जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, त्याच्यानंतर NPK जे आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्याला वेळेनुसार द्यायला पाहिजे। आणि आपल्या इकडचं जे वातावरण आहे, आता मी संभाजीनगरहून बोलतोय, तर संभाजीनगरमध्ये साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एंडपर्यंत याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा थोडा वेळ असतो। साधारणतः एक 3-3.5 महिने आपल्याकडे मिळतात। नंतर ते मार्चपासून ते आपल्याकडे वाळायला किंवा त्याचं जे पानं आणि समजा त्याचं हे पाला वगैरे जे आहे हे वाळायला सुरुवात होती। तर त्याच्या अगोदरच्या ज्या त्या पिरियडमध्ये आहे, त्याला जेवढे जास्तीत जास्त दिवस तुम्ही त्याला हिरवं ठेवाल, तेवढी त्याची ती बल्बची ग्रोथ होणार आहे किंवा ते बल्ब मोठे होणार आहेत। तर याच्यासाठी आता बऱ्याच साऱ्या गोष्टी लागतात। प्रायमरी फर्टिलायझरमध्ये आपण म्हणतो NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, तर ह्याचं बॅलन्स्ड प्रमाण आपल्याला वापरावं लागतं। सेकंड थिंग, सेकंडरी जे फर्टिलायझर्स आहेत त्याच्यामध्ये आता कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर असतं, त्याचं सुद्धा वेळेनुसार तुम्हाला त्याच्यावरती एक स्टेज बघून किंवा त्याच्यात काही डिफिशियन्सी वगैरे हे बघून या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात। एक तर सगळ्यात पहिले तुम्ही माती जी आहे, ज्या मातीमध्ये आपण ते सगळं प्लांट करणार आहोत, ते पूर्ण आपण तयार केल्यानंतर बेसल डोस वगैरे सगळं मिक्स केल्यानंतर ते एक सॅम्पल लॅब टेस्टिंगला पाठवायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर ठरवायला पाहिजे की आपण NPK किती द्यायला पाहिजे किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किती द्यायला पाहिजे, किंवा बरेच काही आणखी घटक असतात जे की लागतात कमी प्रमाणात, पण ते त्या प्लांटसाठी किंवा त्या क्रॉपसाठी त्याला देणं आवश्यक आहे। जसं की मायक्रोन्यूट्रियंटमध्ये झिंक आहे, आयर्न आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, मॅग्नीज आहे, मॉलिब्डेनम आहे, त्याच्यानंतर सिलिकॉन सुद्धा एक असा पदार्थ आहे की ज्याच्यामुळं जर हीट शॉक बसला किंवा आपण म्हणतो किंवा स्ट्रेसमध्ये गेलं जास्त, त्याला जर समजा ऊन झालं किंवा जास्त पाणी झालं की ती क्रॉप तुमची स्ट्रेसमध्ये जाते। तर त्या स्ट्रेसमध्ये नाही जाण्यासाठी असं सिलिकॉन सारखे जे घटक आहेत ते आपल्याला वापरता येतात। किंवा अदरमध्ये आपण समजा सीड आपण सॉईलमध्ये लावलेलं आहे, जर समजा फंगल अटॅक वगैरे काही झाला तर त्यात आपलं नुकसान होतं। बऱ्याच वेळा माइट्सचा पण अटॅक होतो। माइट्सचे पण काही आहेत, फोटो आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे, ते पण मी त्याच्यासोबत अपलोड करेल की त्या पद्धतीचं जर काही त्याच्यात इन्फेक्शन असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला मायकोरायझा आहे, ट्रायकोडर्मा आहे, किंवा हे एक बायोमिक्स नावाचं एक हे आहे, ती आहे वसंतराव नाईक कृषी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा हा प्रॉडक्ट आहे। हे काही प्रमोशन वगैरे नाही आहे, पण मी ह्या ज्या काही गोष्टी वापरल्या याच्या संदर्भातली मी थोडी माहिती तुम्हाला सांगतोय, किंवा तुम्ही हे पण वापरा, ह्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल। तसंच हे एक सीवीड एक्स्ट्रॅक्ट असतं, हे समुद्रातील जे शेवाळ असतं, शेवाळाचं एक एक्स्ट्रॅक्ट केलेलं एक पावडर फॉर्ममध्ये असतं, ते सुद्धा तुम्ही ते बेसल डोसमध्ये किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये वापरावं लागतं। किंवा बाकी जे हे काही मायक्रोन्यूट्रियंट सांगितले हे शक्यतो चिलेटेड फॉर्ममध्ये जर वापरले आपण, तर स्प्रेमध्ये जर वापरले तर ते झाडांना जो होणारा अपटेक आहे तो फास्ट होतो आणि त्याचा रिझल्ट पटकन दिसतो। पण मग त्याची फ्रिक्वेन्सी किती वापरायला पाहिजे, कशी वापरायला पाहिजे, तर हे जे इन डिटेल्स आहे हे सांगायला गेलं तर ह्या खूप मोठा पार्ट होईल, पण आता डिटेलमध्ये काही सांगत नाही। तर ह्या गोष्टी वापराव्या लागतात, हा एक विषय आहे। आता NPK मध्ये साधारणतः येतात जे खतं येतात ते 13-40-13, 19-19-19, 00-50 येतं, 12-61-0 येतं, त्याच्यानंतर 10
30-10 येतं. असे बरेच सारे प्रकार आहेत की पण ते बॅलन्समध्ये आपल्याला द्यावं लागतं. त्याची फ्रिक्वेन्सी पण असते की पर्टिक्युलर ह्या टायमिंगला इतक्या दिवसानंतर, किंवा ते मग कधी ड्रेंचिंगला काय वापरायचं. आणि हे सगळे जे फर्टिलायझर्स आहेत हे नॅनो टेक्नॉलॉजी किंवा आपण ज्याला म्हणतो किंवा 100% पाण्यात सोल्युबल होणारे आहेत. आता हे माझ्याकडे मी जे वापरलं हे वनिता ॲग्रोचा आहे, 1919 आहे, 1340-13 आहे, त्याच्यानंतर 1261 आहे, 0050 आहे. तर हे अशा पद्धतीचे हे जर वापरले आलटून पलटून त्याच्या स्टेजेसनुसार तर हे आपल्याला निश्चितच त्याचा चांगला रिझल्ट येऊन आपले जे बल्ब वगैरे जे आहे किंवा आपण ज्याला कॉर्म म्हणतो त्याची साईज थोडी मोठी होण्यास मदत होती. तसेच आता हे बायोमिक्स जे आहे तर हे बायोमिक्स किंवा आपला जो हे आहे सल्फर आहे तर हे एक नॅचरल फंगीसाईड मिटीसाईड म्हणून पण हे काम करतं. त्याच्यामुळे ह्या वस्तू पण मध्ये मध्ये वापरावं लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की तुमचं त्या क्रॉपचं ऑब्झर्वेशन कंटिन्यू पाहिजे की आता ह्या क्रॉपला कशाची गरज आहे, ह्याला काही रोगराईत नाही आहे किंवा ह्या अशा प्रकारच्या जे काही गोष्टी आहेत थोड्या बघून त्याच्यावर ॲक्शन घेणं किंवा त्याला ते फर्टिलायझर किंवा बाकी अदर गोष्टी त्याला देणं हे गरजेचं आहे. तसंच राहिला पाण्याचा विषय, तुम्ही ज्यावेळेस सॉईल टेस्टिंगला पाठवता सोबत पाणी पण पाठवा. पाण्याचं पण साधारणतः जो TDS आहे हा 200-250 पर्यंत ठीक आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुमच्या मातीचं जे प्रमाण आहे क्षारचं, ज्याला आपण EC म्हणतो, EC म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, तर तो सुद्धा मॅक्झिमम 1च्या पुढं नाही पाहिजे. 1च्या पुढं जर तो गेला तर तुमचा जमिनीचा pH वाढणार आहे. pH वाढला की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जे की आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा फर्टिलायझर देतो, प्रायमरी सेकंडरी वगैरे हे देतो, तर ह्याचा अपटेक त्या प्लांटला प्रॉपर होत नाही. तर त्याच्यासाठी तुमचा बॅलन्स सुद्धा 6.5 ते 7.5च्या मध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हे पण आहे. तसंच तुमच्याकडं सोडियमचं प्रमाण जर क्षार वाढले तर ऑटोमॅटिकली सोडियमचं प्रमाण वाढतच आहे. आणि मग ह्याच्यानुसार बाकी तुमच्या ह्याच्यावर जी क्रॉप आहे याला काही एवढा प्रॉपर अपटेक नाही झाल्यामुळं मग त्याचं ते सायकल थोडी बिघडून जाते. तर थोडं या गोष्टींची अगोदर काळजी घ्या आणि त्या पद्धतीनं सॉईल मिक्स म्हणा किंवा हे म्हणा. आता यावर्षी बरेच लोक करत आहेत महाराष्ट्रात, खूप सारे माझ्याकडनं पण लोकांनी एक त्याच्याबद्दलची माहिती वगैरे घेतलेली आहे. तर त्यांना पण मी या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत किंवा हे कुठल्या कुठल्या पद्धतीनं. पण आता बरेच काही करणारे किंवा जे नाही येऊ शकत माझ्यापर्यंत, पण हे त्यांच्यासाठी ही जी माहिती आहे ही थोडं ध्यानात घेऊन करणं गरजेचं आहे. धन्यवाद. लवकरच भेटू. काही डिटेल आणखी याच्यामध्ये सांगेल मी त्यावेळेस.